माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज सकाळी 12:15 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार। दिल्लीतील निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार होणार। दिवंगत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या समाधीसाठी जागा द्या, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी। सूत्रांची माहिती। कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानं आपण एक हुशार नेता गमावला। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या प्रती सोनिया गांधींनी व्यक्त केल्या भावना। माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांच्याकडून मनमोहन सिंग यांच्या आठवणींना उजाळा। शेततळे योजनेला सिंग यांनी 2 मिनिटात निधी दिला होता, तर त्यांच्या मारुती 800 गाडीवर त्यांचं खूप प्रेम होतं। सूर्यकांता पाटील यांची प्रतिक्रिया। संतोष देशमुखांसाठी बीडमध्ये आज विराट मोर्चा। देशमुखांना न्याय मिळावा यासाठी अनेक नेते मोर्चात सहभागी होणार। यात बजरंग सोनावणे, सुरेश धस, जितेंद्र आव्हाड, छत्रपती संभाजीराजे भोसले आणि मनोज जरांगे यांचा सहभाग। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या। रेणापूरमधील आक्रोश मोर्चाची तहसीलदारांना निवेदन देत मागणी। परभणीमध्ये आंबेडकरी संघटनांच्या शिष्टमंडळाने घेतली देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट। यावेळी आशिष वाकोडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। बीडच्या सरपंच हत्या प्रकरणात दोषीवर कारवाई व्हावी, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मागणी। बीडमध्ये एका व्यक्तीच्या नावावर 9 अब्ज रुपयांचा व्यवहार। जिल्ह्यात महादेव ॲपच्या माध्यमातून कोट्यावधींचा घोटाळा। व्यवहाराचं कनेक्शन मलेशियापर्यंत। सुरेश धस यांचा दावा। सुरेश धस यांच्या विरोधात प्राजक्ता माळी महिला आयोगात तक्रार करणार। सुरेश धस यांच्या बीडमधील कार्यक्रमामधील वक्तव्यानंतर प्राजक्ता माळी आक्रमक। भाजपा आमदार सुरेश धस यांनी बीडमध्ये घेतली पोलीस अधीक्षकांची भेट। देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी, धस यांची मागणी। धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळाल्यानं असूयेतून सुरेश धस यांना लक्ष्य करतायत। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचा गंभीर आरोप। धस यांना मुंडेंची सुपारी कुणी दिली याचा तपास करण्याची गरज, मिटकरींचं वक्तव्य। धनंजय मुंडेंना केवळ पालकमंत्रीपद दिसतंय, त्यांचं पालकमंत्रीपद त्यांना लखलाभ, सुरेश धस यांचं वक्तव्य। तर मिटकरींनी माझ्या नादाला लागू नका असा धस यांना इशारा। सुरेश धस यांच्याशी चर्चा करणार, त्यांच्या मनात शंका असतील तर त्यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलावं, तपासाला अडचण निर्माण होईल असं वक्तव्य करू नये, बावनकुळेंचा धस यांना सल्ला। बीडमधील सरपंच हत्या प्रकरणात धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची नावं जोडू नका, घटनेला राजकीय वळण देता कामा नये, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, आरोपी विष्णू चाटेला 6 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी। संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपासाला वेग, वाल्मिक कराडांच्या पत्नीची सीआयडीकडून चौकशी। बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये कराडांच्या पत्नीची चौकशी। जिल्हाध्यक्ष असल्यामुळे सीआयडीनं चौकशीसाठी बोलावलं, जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांचं स्पष्टीकरण। बीड हत्या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, आरोपीवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल। रेणापूरमधील आंदोलकांच्या मागणीवर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। तुळजापूर सरपंच हल्ला प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, तपासासाठी 3 पथकं तयार केल्याची पोलीस अधीक्षक संजय जाधवांची माहिती। पवनचक्की वादातून हल्ला झाला का याची तपासणी केली जाणार। तुळजापूर तालुक्यातील सरपंच हल्ला प्रकरणात कठोर कारवाई केली जाईल, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची माहिती। या प्रकरणात मनुष्यवधाचा प्रयत्न या कलमान्वये गुन्हा दाखल।
तुळजापूर सरपंच हल्ला प्रकरणी पोलीस ऍक्शन मोडवर, 4 अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल. महिनाभरापूर्वी पवनचक्कीच्या ठेकेदारासोबत झाला होता वाद. या वादातून सरपंचावर हल्ला केल्याची शक्यता. कैलास पडला, परळी कोर्टातून जामीन मंजूर. 50,000च्या जात मुचल्यावर जामीन मंजूर. हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ झाला होता व्हायरल. प्रकाश महाजन आपल्याकडील बंदूक शासनाला परत करणार. बीडमध्ये शस्त्राचे प्रदर्शन बघितल्यानंतर प्रकाश महाजनांचा निर्णय. सरकारनं जनतेला वाऱ्यावर सोडलं, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय करतात? संजय राऊतांचा सवाल. तर पोलिसांचे व्यवहार पैशांच्या माध्यमातून होतात, राऊतांचा आरोप. गृहमंत्री कोणालाही पाठीशी घालण्याचं काम करत नाहीत, असं म्हणत रवी राणांची संजय राऊतांवर बोचरी टीका. दुसऱ्या विभागाचा कुठलाही निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवला नाही, त्या विभागाचे मंत्री निधी पाहतायत. मंत्री अदिती तटकरे यांची माहिती. राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे पुण्यात. अदिती तटकरेंनी घेतलं दगडूशेठ गणपतीचं दर्शन. लाडक्या बहिणींचे पोस्टर घेऊन महिलांनी तटकरेंचं स्वागत केलं. आमदार रवींद्र चव्हाणांनी सहकुटुंब घेतलं करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात राज्यातील सर्व प्रलंबित कामं मार्गी लागावीत, अशी अंबाबाई चरणी मागणी केली. सुजय विखेंनी केलं भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या वाहनाचं स्वारस्य. शिर्डीत साई मंदिरात दर्शन घेतल्यानंतर बावनकुळेंच्या वाहनाचं विखेंनी केलं स्वारस्य. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शिर्डी दौऱ्यावर. 12 जानेवारीला होणाऱ्या भाजप अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतला. साईबाबांची धूप आरतीला देखील हजेरी लावली. सत्ता गेल्यानंतर राज्य अस्थिर करण्याचं काम शरद पवार करतायत. आताही पवारांकडून तसेच प्रयत्न सुरू. इतकी वर्ष मुख्यमंत्री असताना पवारांना मराठा समाजाला न्याय दिला नाही. नवनाथ वाघमारेंची पवारांवर टीका. मराठा विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र सादर करण्यास 2 महिन्यांची मुदतवाढ. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांची होणारी अडचण लक्षात घेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा. क्रीडा खातं मिळाल्यामुळे दत्तात्रय भरणे नाराज. भरणेंनी अद्याप स्वीकारला नाही मंत्रिपदाचा कारभार. नाराज दत्तात्रय भरणे सहकुटुंब परदेशात रवाना. पंकजा मुंडेंनी स्वीकारला मंत्रिपदाचा कारभार. पंकजा मुंडेंकडे पर्यावरण आणि पशुसंवर्धन विभागाची जबाबदारी. आदिवासी पद्धतीचे उपचार आयुर्वेद औषधांमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करणार. अन्न औषध विभाग मंत्री नरहरी झिरवाळ यांची घोषणा. कल्याण न्यायालयात शुक्ला समर्थक आणि एका वकिलात किरकोळ कारणावरून वाद. पोलिसांनी मध्यस्थी करत दोघांना केलं बाजूला. कल्याण अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी मानसिकदृष्ट्या फिट. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांचा रिपोर्ट. सायकॅट्रिस्ट ओपिनियन आणि ट्रीटमेंटची आवश्यकता नसल्याचं डॉक्टरांचं मत. पुण्याच्या राजगुरुनगरमधील 2 मुलींवर अत्याचार करून हत्या केल्याचं प्रकरण. पीडित कुटुंब आणि नातेवाईकांशी नीलम गोरेंनी साधला संवाद. राजगुरुनगरमधील मुलींच्या कुटुंबियांची राष्ट्रवादीचे नेते शिवाजीराव आढळराव पाटलांनी घेतली भेट. पीडित कुटुंबाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार, आढळराव पाटलांचं आश्वासन. अकोल्यात वृद्ध महिला कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या पाया पडली. विदर्भातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा. शेतकऱ्यांसाठी आणि तरुणांसाठी विदर्भातील रोजगार द्या. 12 तास शेतकऱ्यांना वीज द्या. वृद्ध महिलेच्या या काही मागण्या. शेतकऱ्यांनी नुकसान झाल्याचं सांगितल्याशिवाय आवश्यक पंचनामे करण्याची गरज काय? कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा वादग्रस्त सवाल.
उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता. जळगाव, अहिल्यानगर, धुळे, नाशिकमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज. तळ कोकणात पावसाच्या हलक्या सरी, यामुळे आंबा, काजू उत्पादक शेतकरी धास्तावले. अमरावतीत अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. हरभरा, गहू, तूर, कापूस या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी. गहू, हरभरा, मका या पिकांना पावसाचा फायदा होणार. नंदुरबार जिल्ह्यातील काकळदा परिसरात तुफान पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ. अवकाळी पावसामुळे रब्बी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची देखील शक्यता. नाशिकमधील कळवणच्या पश्चिम पट्ट्यात अवकाळी पावसाची हजेरी. कांदा, गहू या रब्बी पिकांना पावसाचा फटका. पालघरच्या अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी. रब्बी पिकांबरोबरच वीट भट्टी व्यवसायाचं नुकसान होण्याची देखील शक्यता. नाशिकमध्ये देखील ढगाळ वातावरण. द्राक्ष उत्पादक धास्तावले. पाऊस आणि गारपिटीच्या शक्यतेमुळे द्राक्ष उत्पादकांची वाढली डोकेदुखी. सलग दुसऱ्या दिवशी दक्षिण मुंबईतील हवा बिघडली. कुलाबा, बोरिवलीतील हवेची गुणवत्ता वाईट. हिवाळ्यात मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांकात सातत्यानं घसरण. बांधकामातून निर्माण होणारी आणि रस्त्यावरची धूळ रोखण्यासाठी मुंबई पालिकेकडून 24 विभागांमध्ये पाण्याची फवारणी. पाण्यानं रस्ते धुण्यासाठी 100 टँकर तैनात. कल्याण डोंबिवली परिसरात धुळीच्या कणांसह धुरक्याची चादर. वाढलेल्या बांधकामामुळे आणि रस्त्यांवरील धूळ याला कारणीभूत असल्याचं स्पष्ट. नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्हा प्रशासन सज्ज. येणाऱ्या पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी वाहतूक नियमात मोठे बदल. अवजड वाहतूक करणार बंद. सौर कृषी पंप योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर. मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेत डिसेंबरमध्ये दररोज सरासरी 844 शेतकऱ्यांना लाभ. साताऱ्यातील कराडमध्ये पूर्ववैमनस्यातून गोळीबार. यात अल्पवयीन मुलीसह 2 जण जखमी. अटकेसाठी गेलेल्या पोलिसांवर देखील हल्ल्याचा प्रयत्न. पुण्याजवळील थेऊरच्या जय मल्हार हॉटेलजवळ किरकोळ वादातून फायरिंग. चौघांनी वॉचमन आणि त्याच्या पत्नीला मारहाण करत हवेत गोळीबार केला. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. पुण्यात बीटी कवडे रोडवरील स्फोटाचा सीसीटीव्ही समोर. या स्फोटात एकाचा मृत्यू तर 3 कामगार गंभीर जखमी. कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरण. अखिलेश शुक्लाची पत्नी आणि 4 जणांच्या पोलीस कोठडीत 29 डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आली. भंडाऱ्याच्या शासकीय नर्सिंग कॉलेजमधील प्रकरण. शरीर सुखाची मागणी करणाऱ्या प्राचार्याला न्यायालयीन कोठडी. परीक्षणार्थींना परीक्षेत पास होण्यासाठी गुण वाढवून देण्याचा आमिष दाखवत प्राचार्यानं केली होती शरीर सुखाची मागणी. पारनेर नगर पंचायतीचे नगरसेवक युवराज पठारे आणि इतरांकडून गणपती देवस्थान समितीचे सदस्य सुनील चौधरींना बेदम मारहाण. गणपती देवस्थानच्या जमिनीवरील अतिक्रमणाची मागणी केल्याच्या रागातून मारहाण झाल्याची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.